अगं आपल्या शेजारच्या मिताली वहिनी बघ ना, किती स्मार्ट आणि अप टू डेट राहतात. अगदी त्यांना बघून कसं फ्रेश फ्रेश वाटतं. आणि काही लोकांचा तर अवतारच असतो, नेहमी तो ढगळामगळा गाऊन आणि अस्ताव्यस्त उतार. असं म्हणून तो अंघोळीला निघून गेला. त्याने मारलेला टोमणा मात्र आशाच्या लक्षात आला होता, पण तिने तो इग्नोर करून कामाला लागली. 2 मुलांचं आवरून त्यांना शाळेत पाठवले आणि मनीषसाठी सासऱ्यांसाठी मस्त नाश्ता बनवून ती पुन्हा आपल्या आपल्या कामाला बिलगली. त्याच्याही अपेक्षा साहजिकच होत्या. तो एका IT कंपनीत जॉब करत होता. तिथे अगदी मॉडर्न अशा बायका जॉबला होत्या. त्यांना बघून त्यालाही वाटायचे आपल्याही बायकोनी असे अप टू डेट राहावे. तो दरवेळेस तिला न्यू स्टायलिश वेस्टर्न ट्रॅडिशनल कपडे आणून देत असे. पण आशा आपण घरातच असतो तर हे एवढे महाग नवीन कपडे घालून करायचे तरी काय, या विचाराने ती कपाटातून काढत नव्हती. तशी ती सुद्धा MA झालेली होती. पण लग्न, घर, संसार ह्या कामात तिने स्वतःला पूर्णतः बंद केले होते. नवऱ्याचं बोलणं तिला समजत होतं आणि त्याचं सुद्धा फार प्रेम होतं तिच्यावर. म्हणून तो तिला वारंवार अप टू डेट राहायला सांगायचा. घर अगदी मन लावून ती सांभाळत होती. अगदी सुरेख पद्धतीने आपले घर तिने सजविले होते. एक दिवस अशी शेजारची तिची मैत्रीण सहजच तिच्याकडे आली आणि घरात घुसता ती फक्त बघतच राहिली. वाव आशा, काय सुंदर घर सजवले आहे ग तू. हे सर्व डेकोरेशन तू बनवले आहे का? तेव्हा आशा सांगू लागली, हो अगं, मला पहिल्यापासून टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी बनवण्याची आवड होती. मग त्याचाच वापर करून मी हे घर सजविले आहे. तिने तिच्या कंपनीमध्ये एक आर्ट एक्झिबिशन आहे, त्यात तुझ्या ह्या गोष्टी ठेव म्हणून असे सांगितले. पैसे म्हणून नाही तर एक तुझा छंद म्हणून ठेव असेही सांगितले. आशाला तिचे म्हणणे पटले होते. तीही तयार झाली. त्या कामानिमित्त ती रोज दुपारच्या वेळी बाहेर पडत होती. दुपारी सगळे घराबाहेर पडले की ती त्या रिकाम्या वेळेत घरी बसून झोप काढण्यापेक्षा त्याचा सदुपयोग करत होती. त्यामुळे नवरोबाने दिलेले ते ड्रेसेससुद्धा वापरले जाऊ लागले. तिलासुद्धा कॉन्फिडन्स आला होता. त्याच कॉन्फिडन्समुळे चेहरासुद्धा अगदी चमकत होता. जिथे तिचं एक्झिबिशन होतं त्याचं स्पॉन्सरशिप ही मनीषच्या कंपनीने घेतली होती. त्यामुळे तोही तिकडे हजर होता. जेव्हा सर्व कलाकुसर बघून विजेता ठरविला गेला तेव्हा सर्वजणांनी टाळ्यांनी अभिनंदन केले. विजेता बघून मात्र मनीष हक्काबक्का झाला होता. कारण विजेता दुसरी कोणी नसून आशा होती आणि आज ती फार सुंदर आणि विशेष भासत होती. तिला बघून तर तो जागेवरच उभा राहिला. कार्यक्रम आटोपला आणि दोघेही घरी आले. ती कानातील झुमके काढत होती आणि तो तिला एकटक बघत होता. काय झालं अहो, इतकं काय टक लावून बघताय? काही नाही, असं अचानक सगळं घडलं तर मी शॉक झालो. पण चला, हे झालं ते फारच छान झालं. तुझ्यात हा बदल आणि कॉन्फिडन्स मला हवाच होता. आशा, तू खूप हुशार आहे आणि तुझी ही हुशारी अशी घरात बसून वाया जाऊ नये इतकंच मला वाटत होतं. म्हणून अगं तुला मी वारंवार बोलायचो, टोमणे मारायचो. आशा बोलली. या सगळ्यांचं क्रेडिट फक्त आणि फक्त शैलाला जातं. तिच्याचमुळे आज जे काही झालं ते शक्य झालं. प्रत्येक स्त्री कर्तबगार असतेच. घर, संसार, मुलं सगळं सांभाळून ती स्वतःकडे लक्ष द्यायचं मात्र विसरून जाते. इतरांसाठी जगताना ती स्वतःचं जगणंसुद्धा विसरत असते. पण तिच्यातील त्या स्वतःला जागवण्यासाठी कुठून तरी किक मिळणे जरुरी असते असे मला तरी वाटते. चला तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, कशी वाटली ही कथा जरूर सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.